Life is a winding road, no telling where it goes. Driving through days and nights, won't stop for traffic lights. And नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर फायनली खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती मला की तुमचं घर बघायचंय म्हणून, तर मी आज आमचं घराचा टूर शूट करतेय. तर चला मग मी तुम्हाला सगळ्यांना आमचं घर दाखवते आणि तुम्हा सगळ्यांचं आमच्या घरामध्ये खूप खूप स्वागत आहे. चला मग आपण आमचं घर बघूया. मी पहिल्यांदा तुम्हाला आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवते. तर अशी आमची कम्युनिटी आहे आणि ही सगळे न्यू कन्स्ट्रक्शन कम्युनिटी आहे. तर नुकतंच लँडस्केपिंग झालंय. काही क्लिप्स या लँडस्केपिंग पूर्वीच्या शूट केल्या असल्यामुळे तुम्हाला तोही व्ह्यू दिसेल. तर आमचं घर हे कॉर्नरला आहे, त्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा कॉर्नरचा स्पेस, एक्स्ट्रा लॉन एरिया आणि एक्स्ट्रा प्लांट्स वगैरे असं सगळं मिळालेलं आहे. पण ह्या सगळ्यांचा मेंटेनन्स जो आहे तो कॉमन हाऊसिंग असोसिएशन जे असतं ओनर्सचं, तर ते करतात. तर असा छान मस्त ग्रीन व्ह्यू आहे आम्हाला घराच्या आजूबाजूला. तर आता मी तुम्हाला गॅरेज दाखवते. तर हे गॅरेज आहे, 2 कारचं इथे पार्किंग होऊ शकते, एवढं मोठं गॅरेज आहे. आणि हे गॅरेजसाठीचं लॉक आहे, ह्याच्यामध्ये नंबरचा पासवर्ड आहे. तर हे गॅरेज असं सेफ असतं, आपोआप लॉक होतं. आणि एक छोटंसं रिमोट असतं जे गाडीमध्ये पण असतं, तर आपण गाडीमधून बाहेर जाताना त्या रिमोटने गॅरेज ऑन ऑफ करू शकतो. तर या गॅरेजचा एक जो समोरचा डोअर आहे ना, तर तो किचन मध्ये ओपन होतो. तो मी तुम्हाला किचन मधून दाखवेलच. आमच्याकडे एकच गाडी आहे, तर एक गाडी आम्ही पार्क केली आहे. आणि बाकी इथे बीन्स वगैरे जे वीकली आपल्याला बाहेर ठेवावे लागतात ट्रॅशचे, आणि थोडंफार गॅरेज मधलं मटेरियल. तर चला आपण आता आमच्या घरामध्ये एंट्री करूया. आणि हे आमचं मेन डोअर आहे आणि गेस्ट वगैरे आले तरच हे यूज होतं. अशी एंट्री केल्यानंतर समोर पहिल्यांदा स्टेअरकेस आहेत ज्या वरच्या फ्लोअरला जातात. राईट हँड साईडला ही एक विंडो आहे. ही एक्स्ट्रा विंडो आहे कारण आमचा हाऊस कॉर्नरला असल्यामुळे. अदरवाईज बाकी हाऊसेसला ही विंडो नाहीये. आणि असं स्टार्टिंगला मी एक इथे फ्रेम लावलेली आहे जी वास्तुशास्त्रानुसार चांगली मानतात. आणि हा घरातून असा बाहेरचा एंट्री वेचा व्ह्यू आहे जो मी तुम्हाला असं दाखवतेय. चला मग आता आपण आमच्या घरात येऊया. आणि ही लिव्हिंग रूमचा एंट्री वे आहे. इथे मी एक असा एंट्री वे टेबल ठेवलेला आहे आणि त्यावर छोटंसं वॉटर फाउंटन आहे, एक छोटीशी बुद्धांची मूर्ती आहे, एक छोटंसं झाड आहे. आणि मी स्पेशली ते वॉटर फाउंटन हे रात्री तर ऑन ठेवते, कारण सकाळी जेव्हा उठल्यानंतर एवढा छान त्याचा आवाज असतो ना, खूप छान पॉझिटिव्ह वाटतं शांत अशा वातावरणात. आणि जनरली सकाळी पहिल्यांदा मीच उठते, त्यामुळं मस्त वाटतं. आणि एक दिवसभर पण खूप छान फील येतो, असा मंद आवाज येतो त्याचा. तर ओव्हरऑल मला हा जो एरिया आहे, हा जो स्पेस आहे, तो मी खूप आधीपासून असाच व्हिज्युअलाइज केला होता. आणि हे जे डोअर आहे इकडे, याला पावडर बाथरूम म्हणतात. तर ही छोटीशी फक्त टॉयलेट आणि बेसिन असतो. तर हा स्पेशली लिव्हिंग रूमच्या फ्लोअरवर हा गेस्टसाठी वगैरे असतो हा स्पेशली. तर याची ही समोरची वॉल आहे, ग्रे कलर आम्ही नुकताच दिलाय. आणि या पूर्ण पावडर बाथरूमचा मेकओव्हर केलाय आम्ही. आणि अशा प्रकारे इथे लाईट्स असतात, मिरर असतो आणि सिंक आणि बाथरूम. आणि सिंकच्या खाली आम्ही जी कॅबिनेट आहे ती आम्ही स्वतः घेतलेली आहे, थोडंफार स्टोरेज करण्यासाठी म्हणून. तर असा हा आमचा ओव्हरऑल व्ह्यू आहे पावडर बाथरूमचा. आणि आता आपण लिव्हिंग रूम मध्ये जाऊया. आमचं फ्लोअर हे लक्झरी विनायल आहे जे वॉटरप्रूफ असतं. आणि इथे साईडला 2 ज्या फ्रेम्स लावलेल्या आहेत या मेड इन इंडिया आहे, अगदी मी शोधून आणल्यात. जे काही मोस्टली गोष्टी आहेत त्या मी ट्राय केल्या, जेवढ्या मेड इन इंडिया मिळतील तेवढं खूप छान आहे. आणि माझ्या घराची या डेकोरेशनची थीम ही मोस्टली बोहो टाईप मध्ये आहे, ज्याच्यामध्ये सगळे अर्थशी रिलेटेड कलर्स असतात, म्हणजे ग्रीन, येलो किंवा वुडन अशा टाईपचे. आणि आमचं जे किचन आहे हे ओपन आयलंड किचन आहे, म्हणजे हे किचन
लिव्हिंग रूम मध्ये ओपन असतं. सध्या अमेरिकेमध्ये सगळे घरं जे काही नवीन कन्स्ट्रक्शन आहेत ते सगळे याच टाईपचे असतात. आणि हा गॅस स्टोव्ह आहे जो इंडियन गॅस आहे 5 बर्नर, आणि ही वरती चिमणी आहे, आणि हे सगळं आम्हाला बिल्डर करून मिळालंय. हा जो फ्रीज आहे हा आम्ही आमचा स्वतः घेतलाय. आणि मी आपल्या किचनचा पूर्ण डिटेल असा टूर ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे, तर तुम्ही एकदा पूर्ण व्यवस्थित डिटेल टूर बघायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की चेक करा. तेव्हा तुम्हाला या किचन मधले वेगवेगळे अप्लायन्सेस, वेगवेगळ्या गोष्टी आणि आम्ही काय चेंजेस केलेत, काय अपग्रेड्स आहेत, डिशवॉशर, याबद्दल सगळं मी अगदी डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलंय. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी फक्त वरवर असा टूर देतेय. हे डिशवॉशर आहे आणि इकडे ओव्हन आणि मायक्रोवेव्ह आहे. तर ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिशवॉशर, स्टोव्ह, बर्नर आणि चिमणी हे सगळं आम्हाला बिल्डर करून मिळालंय. फ्रीज हा आम्ही आमचा घेतलाय, हा काही बिल्डर करून मिळत नाही. हे जे किचन मधलं राईट हँड साईडला एक तुम्हाला स्लायडिंग डोअर दिसतंय, हे जॅकेट्स ठेवण्यासाठी आहे. आणि लेफ्ट हँड साईडचं स्लायडिंग डोअर ही एक एक्स्ट्रा स्टोरेज आहे पॅन्ट्रीसाठीचा. युएसच्या घरांमध्ये ना एक स्पेशालिटी आहे की इथे भरपूर स्टोरेज असतं. म्हणजे किचन मध्ये पण तुम्ही बघू शकता खूप सारे कॅबिनेट्स आहेत, काही उंच जिथं माझा हात पोहोचत नाही ते रिकामेच आहेत. आणि हे जे डोअर आहे हे गॅरेज मध्ये ओपन होतं. आम्ही मोस्टली हेच डोअर यूज करतो. कधी कोणी गेस्ट आले तरच मेन डोअर यूज होतं, अदरवाईज कार पार्क करून आम्ही याच डोअर मधून आतमध्ये येतो नेहमी. त्यामुळे हेच मेन डोअर आहे फॅमिलीसाठी, आमच्यासाठी. आता आपण परत लिव्हिंग रूम मध्ये येऊया. आमच्या घराला 3 फ्लोअर आहेत. जनरली युएस मधल्या घरांना 3 फ्लोअर असतात. एक असतो तो ग्राउंड फ्लोअर जो की हा आहे, इथे लिव्हिंग रूम, किचन असतं. आणि जनरली बऱ्याच घरांमध्ये अजून एक एक्स्ट्रा खाली रूम पण असते, ज्याला ऑफिस रूम किंवा स्टडी रूम म्हणतात. आणि वरती बेडरूम्स असतात वरच्या फर्स्ट फ्लोअरवर. आणि ग्राउंड फ्लोअरच्या खाली एक अंडरग्राउंड फ्लोअर असतो जो की बेसमेंट असतो. तर हा ग्राउंड फ्लोअर आहे. हे आमचं डायनिंग आहे. इथे छोटंसं देवघर आहे. ही करेक्ट दिशा होती म्हणून मी इथे सध्या छोटंसं असं देवघर केलंय. आणि थोडे दिवस अजून अव्यांला कळेपर्यंत आम्हाला ते उंचावरच ठेवायचं होतं, म्हणून अजून असा डेडिकेटेड असा स्पेस आम्ही केला नाहीये. सध्या आम्ही असंच छोटंसं केलंय सेटअप देवघरासाठी. जेव्हा अव्यांला समजायला लागेल तेव्हा मग आम्ही छान डेडिकेटेड स्पेस करू. तर मी तुम्हाला म्हणलं तसं लॉन लावायच्या आधीचा हा शूट केलेला व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला अजून बॅक साईडला लॉन दिसत नाहीये, पण मी हा ऑलरेडी व्हिडिओ शूट केलाय हे लोक लॉन टाकतानाचा. तर ऑलरेडी आमच्या इथे लॉन टाकायचं काम झालेलं आहे. तर आता आमच्या बाल्कनी मधून आमच्या बॅकयार्डचा व्ह्यू हा असा दिसतो. आणि पूर्ण छान व्यवस्थित मस्त असं लँडस्केपिंग झालेलं आहे. आणि आता खूप असा छान व्ह्यू आहे. सगळीकडे घराच्या चहूबाजूंनी पूर्ण ग्रीनरी दिसते, तर एकदम छान वाटतं. आणि आता समर अजून आहे चालू, त्यामुळं सकाळी सकाळी असं कोवळं ऊन आहे. आणि थोडंसं आमची पॅटिओ मध्ये किचन गार्डन आणि थोडेसे फ्लॉवर्सचे प्लांट आहेत, त्यामुळे छान वाटतं. तर असं एक छोटंसं सेटअप आहे. चेअर वगैरे पॅटिओ मध्ये. बऱ्याच वेळा आम्ही समर मध्ये संध्याकाळी चहा वगैरे इथेच घेतो. तर आता आतमध्ये आल्यानंतर हा आयलंड आहे. या आयलंडच्या चेअर्स वगैरे हे सगळं आम्ही स्वतःच घेतलेलं आहे. तर इथे मोस्टली हा आयलंड ब्रेकफास्ट साठी वगैरे यूज करतात. ही फायरप्लेस आहे. बऱ्याच घरांमध्ये ऑप्शन होता तुम्हाला फायरप्लेस घ्यायची किंवा नाही घ्यायची, पण आम्ही घेतली कारण याचा विंटरमध्ये खरंच खूप उपयोग होतो. कारण लवकर सकाळी सकाळी उठल्यावर घर बऱ्याच वेळेला आपल्याला थंड वाटतं, किंवा आपण बाहेरून कुठून आल्यावर, तर जेव्हा तुम्ही फायरप्लेस ऑन करता तेव्हा खूप लवकर गरम होतं. आणि हा टीव्ही आहे तो सध्या आम्ही वॉल माउंट नाही केलाय, पुढे मागे करूया. मोस्टली टीव्हीच्या खालचे युनिट वगैरे हे रिकामे आहेत, कारण अजून अव्यांना तेवढं समजत नाही, त्यामुळे मोस्टली रिकामे ठेवलेत. आणि असा माझा सोफ्याचा आणि लिव्हिंग एरियाचा सेटअप आहे. आणि आम्हाला लिव्हिंग एरियामध्ये पण एक एक्स्ट्रा विंडो मिळाली आहे जी टीव्हीच्या बाजूला आहे. ती सुद्धा आमचं कॉर्नरचा हाऊस असल्यामुळे आम्हाला मिळाली आहे. अदरवाईज बाकी हाऊसेस मध्ये या 2 विंडोज नाहीये. जी एंट्रीची विंडो आहे ती आणि टीव्हीच्या बाजूला जी विंडो आहे ती. आमचं कॉर्नरला घर असल्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा विंडो मुळे छान अजून प्रकाश मिळतो. हे एक थर्मोस्टॅट आहे. हे प्रत्येक अमेरिकन घरामध्ये तुम्हाला दिसेल. इथे तुम्ही
हीटर किंवा AC असं दोन्ही पण कंट्रोल करू शकता. जे हीटर आणि ACचं सेटअप आहे ते बेसमेंटमध्ये आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आणि याला थर्मोस्टॅट म्हणतात, ज्याच्यावरून तुम्ही सगळं कंट्रोल करू शकता. आणि पूर्ण घरामध्ये सेंट्रलाइज हीटिंग किंवा सेंट्रलाइज AC असतो. तर हा बेसमेंटचा रस्ता आहे. तर इथे मी आव्यांचं टॉयचं हे ठेवलेलं आहे, म्हणजे तो लिव्हिंग रूम मध्ये पटकन घेऊन खेळू शकतो. तर असा खाली बेसमेंटला जाऊया आपण. हे समोर जे डोअर दिसतंय ना, याला संप असं म्हणतात. तर यामध्ये जनरली घराच्या वरती किंवा आजूबाजूला जे काही पाणी जमा होतं ना, त्याची पायपिंग अंडरग्राऊंड सिस्टीम आहे. आणि बाकी उरलेल्या जागी तुम्ही स्टोरेज करू शकता. आणि असं आमचं बेसमेंट आहे. बेसमेंट हे आमचं अनफर्निश आहे, कारण सध्या मिशिगनमध्ये कुठल्याच नवीन घराला बेसमेंट फर्निश करून देत नाहीत. आणि 1 वर्षापर्यंत आपण करून घेऊ पण नाही शकत फर्निश, कारण मग तुमची वॉरंटी पिरियड हा जातो. त्यामुळे आम्ही पण वाट बघतोय 1 वर्षाची. तर सध्या इथे खाली अर्जुनचं टॉयचं सेटअप आहे. त्याचे जेव्हा फ्रेंड्स येतात तेव्हा ते इथेच खेळतात वगैरे. आणि हा आमच्या जुना अपार्टमेंट मधले सोफे आहेत, ज्यांना मी कव्हर घालून इथे ठेवले. आणि हे हीटिंग आणि AC सिस्टीम आहे. आव्यांसारखा जायचा, त्यामुळे आम्ही त्याला जरा बेडशीटनी बंद करून घेतलंय. भीती वाटते आम्हाला जर ते गेल्यानंतर तिकडे म्हणून. तर असं हीटर आणि ACचा हा पूर्ण सेटअप आहे. जेव्हा आम्ही फर्निश करू पूर्ण बेसमेंट, तेव्हा हे सगळं क्लोज करून घेऊ. तोपर्यंत टेम्पररी असं प्रोव्हिजन करून ठेवलंय आम्ही. हे असा सगळा एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे सध्या ठेवल्यात. आणि एक ऑफिसचं सेटअप खाली आहे. मोस्ट ऑफ द टाइम सचिन खाली बसतो ऑफिससाठी. आता आपण वरच्या फ्लोअरला जाऊया. आणि वरच्या फ्लोअरला जस्ट एंट्रीवेच्या समोरच स्टेअरकेस आहेत वरच्या फ्लोअरच्या. जस्ट ऑन द वे जाता जाता मी वॉलवर असे सगळे आमचे फॅमिली फोटोज वगैरे लावलेले आहेत. खूप असे नाही लावलेत मी. घरामध्ये सगळीकडेच तुम्ही बघू शकता मोस्टली हे प्लांट्स आहेत किंवा अगदी मिनिमम असं डेकोरेशन आहे, कारण मला असं खूप क्राऊडी असं करायचंच नव्हतं. त्यामुळे अगदी कमी फोटोज आहेत, कमी फ्रेम्स आहेत आणि कमी डेकोरेशन आहे. मोस्टली सगळीकडे तुम्हाला ग्रीन प्लांट्स दिसतील, जे आम्हाला खूप आवडतात, जे बघून छान वाटतं आपल्याला पण सगळ्यांना. आता वरच्या फ्लोअरला आल्यानंतर ही राईट हँड साईडला मास्टर बेडरूम आहे, जी मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि लेफ्ट हँड साईडला लॉन्ड्री रूम आहे. तर आपण पहिल्यांदा लॉन्ड्री रूम बघूया. US मधल्या प्रत्येक घरांमध्ये सेपरेट अशी लॉन्ड्री रूम असते आणि आम्हाला छान अशी स्पेशियस लॉन्ड्री रूम मिळाली आहे. आणि बऱ्याच जणांची लॉन्ड्री रूम ही बेसमेंटमध्ये असते, पण आम्ही लकी आहोत की आम्हाला वरच्या बेडरूमच्या फ्लोअरलाच मिळाली आहे. तर अशी लॉन्ड्री आहे आमची. आणि या लॉन्ड्री मधलं वॉशर आणि ड्रायर पण आम्ही स्वतः विकत घेतलंय. आणि ह्या लॉन्ड्रीचा पूर्ण मेकओव्हर आणि हे वरचं कॅबिनेट आणि बाजूचे शेल्फ आणि वॉशर ड्रायर वरचा हा काउंटर टॉप, हे सगळं आम्ही घरी केलंय. मोस्ट ऑफ द टाइम US मध्ये सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला घरीच कराव्या लागतात. आणि आम्हाला खूप दिवसांपासून आमच्या डोक्यात होतं आम्हाला लॉन्ड्री अशा प्रकारे सेट करायची आहे म्हणून. त्यामुळे मग आम्ही हे सगळं स्वतः घरी वूड कटिंग आणि एवढं सगळं करून केलंय. त्यामुळे अशी आफ्टर मेकओव्हर अशी आमची लॉन्ड्री आहे. अशी छान लॉन्ड्री मस्तपैकी सेट केल्यानंतर बोरिंग असं लॉन्ड्रीचं काम पण छान वाटतं. US मधल्या वॉशिंग मशीन्स या वॉशर आणि ड्रायर अशा 2 असतात. तर कपडे हे पूर्णपणे सुकून निघतात, कारण हिटेड ड्रायर्स असतात. त्यामुळे वेगळं असे कपडे सुकवण्याची गरज नसते. लॉन्ड्री मधून बाहेर आल्यानंतर असा पूर्ण मधला कॉरिडोर आहे. इथे राईट हँड साईडला हे जे कपाट आहे त्याला लिनन क्लोजेट म्हणतात. यामध्ये आपल्या बेडशीट्स वगैरे एक्स्ट्रा बेडिंग सगळं यामध्ये ठेवतात. आणि इकडे लेफ्ट हँड साईडला ही आव्यांची बेडरूम आहे, जो आत्ता ऍक्च्युली तो आमच्या सोबतच झोपतो. त्यामुळे सध्या त्याची ही बेडरूम आमची गेस्ट बेडरूम म्हणू शकता तुम्ही. म्हणून आम्ही या रूमला काहीही चेंजेस केले नाहीयेत. आणि इथे जस्ट एक ऑफिस टेबल ठेवलाय, जो कधी मी कधी सचिन यूज करतो. आणि जेव्हा तो स्वतः एकटा झोपायला लागेल तेव्हा मग आम्ही ही बेडरूम त्याच्या अकॉर्डिंगली सेट करू. म्हणून सध्या या बेडरूमला आम्ही काहीही चेंजेस केले नाही. या बेडरूमच्या विंडो मधून पण फ्रंट व्ह्यू दिसतो. इथे आव्यांचं क्लोजेट आहे. या रूमला अगदी छोटंसं क्लोजेट आहे. तर हे असं क्लोजेट आहे, हे पूर्ण आव्यांचंच आहे, यामध्ये सगळं सामान. तर अशी ही आव्यांची फ्युचर बेडरूम म्हणू शकतो आपण. तर आता इथून बाहेर आल्यानंतर मग ही जी बेडरूम आहे ही अर्जुनची बेडरूम आहे. त्यावर त्यांनी ही असं साईन स्वतः चॉईस करून आणलंय. आणि आपण आता अर्जुनची बेडरूम बघूया.
अर्जुनच्या बेडरूमच्या या वॉलला ग्रीन कलर आम्ही स्वतः दिलाय. ह्याचा पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तो तुम्ही नक्की बघा. आणि असा अर्जुनच्या रूमला आम्ही कम्प्लीट मेकओव्हर केलाय. तर हे पूर्ण वॉल कलर वगैरे एव्हरीथिंग आम्ही केलंय घरी. आणि या टेबलच्या इथे ज्या फ्रेम्स वगैरे लावल्यात या सुद्धा मी घरीच डिझाईन केलेल्या आहेत कॅनव्हावर. आपण असं म्हणतो की मुलं अभ्यास करतात तिथे सरस्वतीचा फोटो असावा, तसा आमच्याकडे लावलेला आहे. ह्या सगळ्या फ्रेम्स मी स्वतः कॅनव्हावर डिझाईन केलेल्या आहेत की उठल्या उठल्या त्याला असे छान ग्रेट लोकांचे कोट्स समोर दिसावेत. रोज वाचून वाचून मग एक इफेक्ट होतो माणसाच्या ब्रेनवर, असं काहीतरी छान समोर दिसावं उठल्या उठल्या म्हणून. तर ही पण क्लिप ही लँडस्केपिंगच्या आधीची आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता की बाहेरचा व्ह्यू तुम्हाला विदाउट लँडस्केप दिसतोय. हा पण अर्जुनच्या बेडरूम ही फ्रंट साइडला आहे, आमचा ड्राईव्हवे दिसतोय इथून. याच्या बेडरूमला सुद्धा असं क्लोजेट आहे सेपरेट. अव्यांच्या बेडरूम पेक्षा मोठं आहे असं क्लोजेट. हे एक शेल्फ ठेवलंय मी अर्जुनच्या बेडरूम मध्ये, ज्याच्यामध्ये सगळे बुक्स आणि मोस्टली तो काही लेगोज वगैरे करतो ना, तर अव्यान सतत घेतो आणि तोडतो, म्हणून मग आम्ही असं शेल्फच्या वरती बनवून ठेवतो. आणि हे त्याचं क्लोजेट आहे. या साईडला आम्ही त्याच्यासाठी अशा फ्रेम्स वगैरे लावल्यात. त्या सगळ्या फोटोज त्यांनी चॉईस केलेत आणि हे सगळे अल्फाबेट वगैरे सगळे मी डिझाईन केलेत, फक्त वॉलमार्ट मधून प्रिंट मारलेले. अर्जुनचं जे क्लोजेट आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे, भरपूर स्पेस आहे, अजूनही तिथे भरपूर सामान बसू शकतं. पण सध्या जेवढं नीडफुल आहे तेवढंच ठेवलंय. मुलांचे जास्त कपडे वगैरे आम्ही ठेवतच नाहीत, कारण ते सारखे चेंज होते साईज त्यांची, त्यामुळे. तर असं अर्जुनचं क्लोजेट आहे. टॉईज खाली बेसमेंट मध्ये असल्यामुळं क्लोजेट मध्ये भरपूर स्पेस आहे आणि बऱ्यापैकी तो त्याचं स्वतःच अरेंज करतो, त्यामुळं बऱ्यापैकी क्लीन असतं त्याचं क्लोजेट. तर अशी ही आहे अर्जुनची बेडरूम. आणि आता अर्जुनच्या बेडरूम मधून बाहेर आल्यानंतर इथे बाथरूम आहे, हे किड्स बाथरूम म्हणतात. तर हे असं बाथरूम आहे आणि याला अटॅचच टॉयलेट आणि बाथटब आहे. हे सगळे जे वॉलवरच्या फ्रेम्स आहेत ते फोटोज ते मी स्वतः डिझाईन केलेत कॅनव्हामध्ये. इथे प्रत्येक वेळेला बाथरूम मध्ये मोस्टली 2 बेसिन्स असतात. तर कारण असं त्यांचं म्हणणं असतं की जर 2 मुलं असतील तर सेपरेट बेसिन असतात. तर आतमध्येच अटॅच असं टॉयलेट आणि बाथटब आहे. मोस्टली किड्स बाथरूम मध्ये अमेरिकेमध्ये हा बाथटब असतो, म्हणजे शॉवर पण असतं वरती, पण बाथटबच असतो कंपल्सरी. इथे तुम्ही फक्त डेडिकेटेड शॉवर घेऊ नाही शकत, कारण यांच्याकडे लहान मुलांसाठी आंघोळीसाठी फार कमी वेळेला अव्यान वगैरेच बाथटबचा ऍक्च्युअल बाथटब म्हणून यूज होतो. तर असं त्यांच्या बाथरूमला मी असे कर्टन्स वगैरे असे लहान मुलांसारखे कम्प्लीट सेट हा मी अमेझॉन वरून ऑर्डर केलेला आहे, म्हणजे सिंक मध्ये सगळं छान वाटतं म्हणून. तर आता अर्जुनच्या बेडरूम मधून बाहेर आल्यानंतर इकडे आपण वरती आल्यानंतर जी मास्टर बेडरूम दिसली होती ना, तर ती ही बेडरूम आहे आमची, ही मास्टर बेडरूम आहे. तर सध्या अव्यान आमच्या सोबत झोपतो म्हणून त्याची क्रीप पण आमच्या रूम मध्ये आहे. आणि आमच्या मास्टर बेडरूमला हा बॅक व्ह्यू आहे. तर तुम्ही बघू शकता, हा लँडस्केपिंगच्या पूर्वीचा व्ह्यू आहे. आता लँडस्केपिंग झाल्याचा व्ह्यू मी तुम्हाला ऑलरेडी दाखवला. हा माझा एक रीडिंग कॉर्नर आहे. इथे मोस्टली माझ्या आवडीचे असे बुक्स मी वरती ठेवलेत, बाकी बुक्स आत ठेवलेत. आणि इथे एक छान असा रीडिंग चेअर ठेवली आहे आणि एक रीडिंग कॉर्नर बनवलाय मी, मला खूप आवडतं. आमच्या बेडरूमला 2 क्लोजेट आहेत, असं म्हणतात हीच क्लोजेट आणि हर क्लोजेट. तर हे माझं क्लोजेट आहे, हर क्लोजेट आहे. याचा डिटेल टूर जर तुम्हाला हवा असेल तर मी नंतर कधीतरी देईन, आता जस्ट ओव्हरव्ह्यू देते. पण याला वॉक इन क्लोजेट म्हणतात. आणि इथेच अशी कन्सेप्ट असते की आतमध्येच तुम्ही चेंज करायचं आणि आतमध्ये पूर्ण तुम्ही असं क्लोजेट बनवू शकता. तर असं एक क्लोजेट आहे आणि हे खूप मोठं आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये मला माहित नाही किती दिसतंय. आणि या साईडला मेन डोअरच्या मागे जे दिसतंय हीच क्लोजेट आहे. तर हे सचिनचं क्लोजेट आहे. हे कम्पॅरेटिव्हली छोटं आहे, कारण ऑब्विसली पुरुषांचे कपडे कमी असतात, त्यामुळे हे छोटं आहे क्लोजेट. पण ह्याची पण कन्सेप्ट सेम आहे. हे वॉक इन क्लोजेट आहे, इथे तुम्ही आतमध्येच चेंज करायचं असाच कन्सेप्ट आहे. मोस्टली अमेरिकेमधल्या सगळ्या घरांमध्ये वॉक इन क्लोजेट असतात आणि
फक्त अव्यांच्या बेडरूम मध्ये ते तसं शटरवालं छोटंसं क्लोजेट आहे आणि ही आमची मास्टर बाथरूम आहे. इथे आम्हाला ऑप्शन होतं तुम्हाला बाथटब हवाय का शॉवर हवंय, तर आम्ही इथे फक्त शॉवरच घेतलं कारण ऑलरेडी एक बाथटब आहे, तर आपल्याला सगळ्यांना कम्फर्टेबल शॉवर असतं, त्यामुळे आम्ही इथे हा शॉवरच घेतलाय. आणि हे कम्प्लीट सगळं डिझायनिंग आम्ही केलंय स्वतः, कारण आम्हाला चॉईस होता. आम्ही घर अंडर कन्स्ट्रक्शन असताना बुक केलं होतं, त्यामुळे प्रत्येक गोष्ट, कॅबिनेटचे कलर्स, वॉल कलर, फ्लोरिंगचा कलर, एव्हरीथिंग हे आम्ही स्वतः चॉईस केलेलं आहे. अमेरिकेमध्ये घरांमध्ये जेव्हा तुम्ही घर घेता आणि समजा ते न्यू असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा चॉईस मिळतो. त्यांचं एक डिझायनिंग सेंटर असतं, तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक गोष्टीचा चॉईस तुमचा सांगू शकता आणि त्याच गोष्टी मग तुमच्या घरामध्ये फिटिंग होणार. तर हे आमच्या बाथरूमला अटॅच असं आतमध्ये टॉयलेट आहे आणि त्याला सेपरेट डोअर आहे, त्यामुळं तुम्ही ते सेपरेटली यूज करू शकता. आणि आमच्या पण बाथरूम मध्ये 2 वॉश बेसिन्स आहेत, कारण मी तुम्हाला सांगितलं इथे जनरली असाच कन्सेप्ट असतो. तर आता आपण इथून खाली जाऊया. तर अशा प्रकारे आम्ही आमचं घर हे हळूहळू विचार करून सजवलंय. बराचसा भाग अजून बाकी आहे, जसं की बेसमेंट, थोडंफार मास्टर बेडरूम मध्ये चेंजेस आणि अव्यांची कंप्लीट बेडरूम. तर आम्ही अगदी वेळ घेऊन हळूहळू सगळं जसं आवडेल तसंच हळूहळू सजवणार आहेत. कसं वाटलं तुम्हाला आमचं घर? नक्कीच आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्हाला घरातल्या एखाद्या पर्टिक्युलर भागाचा डिटेल टूर हवा असेल तर तोही सांगा. आणि अमेरिकेतल्या घरांबद्दल काही क्वेश्चन्स असतील, अजून काही डिटेल माहिती हवी असेल तर ती पण नक्की सांगा मला. मी नक्कीच तुम्हाला त्याचे आन्सर्स देण्याचा प्रयत्न करेन. तर आपण जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनलचा पार्ट व्हा. तर आपण आता परत भेटूया लवकरच नवीन विषयावर. तोपर्यंत बाय.